शिक्षा के मंदिर कहे जाने वाले स्कूलों में अब ठगी का खेल शुरू हो गया है। नागपुर के पांचपावली इलाके से एक सनसनीखेज मामला सामने आया है, जहां सरकारी नौकरी का झांसा देकर लाखों रुपए डकार लिए गए। पुलिस से मिली जानकारी के अनुसार नागपुर के पांचपावली थाना क्षेत्र में स्कूल में स्थायी सरकारी नौकरी दिलाने के नाम पर एक बड़ी धोखाधड़ी का खुलासा हुआ है। ठगों ने न केवल बेरोजगारों के सपनों से खेला, बल्कि उनसे 45.50 लाख रुपए की मोटी रकम भी वसूल ली। नवा नकाशा की रहने वाली फरीन अफसा, उनके भाई शेख इरशाद और बहन अमरीन को आरोपियों ने अपने जाल में फंसाया। आरोपियों ने दावा किया कि संबंधित स्कूल को सरकार से 100% अनुदान मिलता है और यहाँ नौकरी मिलने का मतलब है पक्की सरकारी नौकरी। इस मामले में पांचपावली पुलिस ने संस्था के अध्यक्ष समेत 6 आरोपियों के खिलाफ धोखाधड़ी का मामला दर्ज कर लिया है। फिलहाल पांचपावली पुलिस आगे की जांच कर रही है। बरोबर आहे। नवा नकाशा येथील राहणारी महिला जे क्वालिफाईड टीचरसाठी त्यांना एक संस्थापकाशी भेट करून देणारी HM आहे नवा नकाशाची। त्यांनी नवा नकाशाच्या हेडमास्टरला त्या ज्या ठिकाणी स्कूल आहे त्यांच्या स्कूलमध्ये कन्फर्म मास्तर की टीचर नोकरी लावून देतो म्हणून ते एकाच परिवाराचे जवळपास 30 लाख रुपये घेतलेले आहे। इतर लोकांकडून असं टोटल 45,50,000 रुपयाची फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाली। चौकशी अंती मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांच्या आदेशाने जे गुन्हा दाखल करण्यात आले। याच्यात भंडाराचा पापड येथे राहणारा एक लतीफ पठाण म्हणून आहे, आणखी 2 हेड HM आहेत, त्यांना मदत करणारे इतर संस्थाचे सदस्य वगैरे टोटल 6 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हे तपास गुन्हे पोलीस निरीक्षक श्री युनुस शेख हे साहेब तपास करीत आहे। बरोबर आहे। याच्यात जवळपास 45 लाख 50 हजार असं आहे। याच्यात आणखी रक्कमही वाढू शकते, पीडितही वाढू शकतात आणि आरोपी वाढू शकतात। याच्यात नेमकं शिक्षण अधिकाऱ्याचं पत्र काय खरे आहे अशा समजून खोटं प्रमाणपत्र दाखवून यांना ग्रँट असल्याची माहिती देऊन टप्प्याटप्प्याने पैसे घेतलेले आहे। हा प्रकरण विषय गंभीर आहे। त्याच्यामुळे दुय्यम पोलीस निरीक्षक यांना तपास दिलेला आहे।